नमस्कार. चला तर आज करूया झणझणीत अशी मोदकाची आमटी. खमंग चवीची झणझणीत गावरान पद्धतीने मोदकाची आमटी किंवा उंबराची आमटी कशी करायची ते आज बघूया. खूप टेस्टी अशी आमटी तयार होते. तर आमटी बनवण्यासाठी आता इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ चाळून घातले. गव्हाचं पीठ 2 चमचेच घालायचे 1 वाटीसाठी, खूप जास्त पण घालायचं नाही. आणि इथे पाव चमचा हळद घातली आहे, त्याच्यामध्ये मीठ घातले चवीनुसार आणि लाल मिरची पावडर घालायची आहे. मी 1 चमचा घातली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले आणि पिठं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. कोरडे असतानाच असं मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी थोडंच घालायचं अगोदर, कारण बेसन पीठ तेव्हा सैल होतं, त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही. एकदम थोडं थोडं करत पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. एकदम घट्ट, जेवढा शक्य होईल तेवढा घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला लाटता आली पाहिजे याची पारी. या पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं इथे. हे बघू शकता, असं थोडं थोडं पाणी घालून मी याचा घट्ट गोळा मळून घेते. आता इथे मळून झाला आहे आपला घट्ट गोळा. बघू शकता एकदम घट्ट असं आपलं पीठ भिजून झालेलं आहे. आता याला बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ. पीठ भिजतंय आपलं तोपर्यंत. आता सारणासाठी इथं गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकलेत. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे शेंगदाणे भाजून झाले आपले, ते काढून घेऊ. आणि त्याच तव्यावर 2 मोठे चमचे तीळ घालायचे आणि तीळ छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, किंवा भाजल्याचा मस्त वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. आपला गरम तवा आहे. 1 मिनिटातच तीळ आपले तडतडायला लागलेत. असे छान मस्त भाजून घेतले, वास सुटला मस्त. तीळ असे छान भाजून झाले की याच्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. आणि खसखस घातली की फक्त गरम होईपर्यंत ठेवायची आणि लगेच काढून घ्यायचे तीळ आणि खसखस, कारण खसखस जर जास्त भाजली तर कडवट लागते, त्यामुळे पटकन काढून घ्यायचं आहे मिश्रण. आता त्याच तव्यावर आपण खोबरं टाकून घेऊ आणि आपल्याला हे खोबरं छान असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे, कोरडंच. खोबरं मी भरपूर भाजले, कारण सारणासाठी आणि वाटणासाठी दोन्हीसाठी हे भाजलेलं खोबरं मी वापरणार आहे, त्यामुळे त्या हिशोबाने जास्तच खोबरं घेतलं आहे थोडं. आता खोबरं छान सोनेरी रंगावर आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. याचा पण मस्त वास सुटतो भाजल्यावर. आणि असं खमंग खोबरं भाजलं की आपलं सारण पण एकदम खमंग होतं चवीला. आता हे खोबरं छान भाजून झालं आहे, ते काढून घेऊ. ते सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं, शेंगदाणे आणि तिळासोबत काढायचं नाही. आता याच तव्यावर आपण कांदा भाजून घेऊ. वाटणासाठी इथे 2 कांदे आपण असे जाडसर कापून घेतलेत, ते मी गरम तव्यावर टाकून घेतले. त्यात थोडंसं तेल टाकू आणि याला थोडंसं नरम होईपर्यंत भाजून किंवा परतून घेऊ तेलावर. खूप जास्त सोनेरी होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे, थोडासा नरम होईपर्यंतच भाजायचा आहे. याला 2-3 मिनिट भाजू द्यायचं फक्त. आता इथे आपला कांदा थोडासा नरम झाला आहे, बघू शकता. थोडासा रंग पण बदलला आहे. आता आपण जे अगोदर भाजून घेतलं होतं त्यातलं जेवढं वाटणाला पाहिजे तेवढं खोबरं याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि याला गॅस बंद करून फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. खोबरं आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे फक्त मिक्स करून घ्यायचं याच्यासोबत. आणि आता इथे आपले हे वाटणं पण थंड झालेत. आपल्याला खोबरं वाटायचं नाही मिक्सरमध्ये, ते असं हातानेच कुस्करून घ्यायचं. आपण खमंग भाजलेलं खोबरं असेल तर ते थंड झाल्यावर आपोआप चुरा होतो आहे असा हाताने त्याचा. मिक्सरमध्ये जर घातलं तर त्याला तेल सुटतं आणि खूप जास्त बारीक होतं, मग ते सारणात चांगलं लागत नाही खायला एवढं. त्यामुळे असं हातानेच कुस्करून घ्यायचं. आणि तीळ, शेंगदाणे आणि खसखस आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक दळून घेऊ. हे पण खूप जास्त बारीक असं दळायचं नाही आपल्याला, थोडंसं मध्यमच ठेवायचं. आता याला दळून घेऊ. तर हे इथे दळून झालं आहे आपलं. थोडंसं जाडसर ठेवलं आहे, खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जाड नाही या प्रमाणात. आता हे खोबऱ्यावर काढून घेऊ. आपलं हे सारणासाठी मिश्रण इथे तयार झालं आहे. आता याच्यात मसाले घालू. पाव चमचा हळद घातली आहे, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा याच्यात. धना पावडर घालायची 1/2 चमचा.
आणि लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा, किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची भरपूर. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं ओलसर जर मिश्रण हवं असेल तर याच्यामध्ये थोडं तेल टाकलं तरी चालेल. असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले आणि सगळं सारणाचं मिक्स होईल. नाही तर कुठे तिखट लागेल, कुठे मीठ लागेल, असं न करता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आता याला बाजूला ठेवू आणि आपला कांदा तोपर्यंत थंड झाला आहे तो वाटून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि आपलं खोबरं आपण वाटून घेऊ. सगळं खोबरं कांदा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. पण त्या अगोदर याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे. आलं लसूण कांद्यावर टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकू. कोथिंबीरीचा मी इथे काड्यांचा भाग घेतला आहे. वाटणासाठी शक्यतो असा काड्यांचाच भाग वापरायचा, म्हणजे वाटणाला छान चव येते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे बारीक. आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे. बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता भाजी करायला घेऊ किंवा आमटी. तरी ते कढईमध्ये तेल टाकलं आहे मी 1 पळी. तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ. खूप छान अशी भाजी तयार होते, मस्त चवीची. घरात भाजीला काही नसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही करू शकता. मस्त अशा चवीची आमटी, मोदकांची आमटी किंवा उंबराची भाजी पण म्हणतात काही ठिकाणी याला, उंबरहंडी. तर आता आपला मसाला आपल्याला तेलासोबत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. फक्त 2-3 मिनिट आपल्याला हा मसाला इथे परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत. आता इथे मसाला आपला परतून झाला आहे 2-3 मिनिट. आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा. आता गरम मसाला टाकला 1 चमचा. कांदा लसूण मसाला टाकला आहे. मसाले तुम्ही वेगवेगळे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेत मी. आणि याला आता मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आपल्या मसाल्यातून तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे छान. आता 2-3 मिनिट परतल्यानंतर बघू शकता मसाल्याचा रंग बदलला आहे, पण आणखी थोडं परतून घेऊ. आणखी थोड्या वेळाने बघू शकता आपलं मिश्रण एकदम घट्ट झालं आहे आणि तेल सुटायला लागले मिश्रणातून. या असंच करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. नंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता इथे कोमट पाणी घेतलं आहे मी, ते याच्यामध्ये टाकून घेऊ. तुमचे जसे घट्ट भाजी असेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या, तुम्हाला जशी कमी जास्त करायची. ही भाजी म्हणजे आमटी रस्सा आहे ना, जास्त पातळच धरायचा, कारण याच्यामध्ये आपल्याला अजून ते शिजवून घ्यायचे आहेत. मोदक शिजण्यासाठी बराच वेळ जातो, तोपर्यंत आपली आमटी घट्ट होते. म्हणून आमटी अशी पातळच धरायची, नंतर ती आपोआप घट्ट होईल. आता इथे बघू शकता मी अशी पातळ आमटी करून घेतली आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि आता आमटीला उकळू देऊ. आमटी उकळते तोपर्यंत आपण मोदक करून घेऊ. आपलं पीठ पण इथे तोपर्यंत छान भिजलं आहे. आता या पिठाला थोडंसं तेल लावून पोळपाटावर मऊ करून घेऊ. मिश्रण असं एकजीव करून घेऊ आणि याचे गोळे करून घेऊ, छोटे छोटे उंडे करून घेऊ. याच्यामध्ये 1 वाटीसाठी 2 चमचे एवढंच गव्हाचं पीठ वापरायचं, नाहीतर वातट होतील आपले हे उंबर किंवा मोदक. त्यापेक्षा जास्त पीठ वापरायचं नाही. असे एकसारख्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. एकसारखेच गोळे करायचे म्हणजे आपले मोदक एकसारखे होतील. खूप मोठे पण करायचे नाही, मग वरचा शेंडा त्याचा जाड होतो आणि तो शिजत नाही. त्यामुळे छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे. याप्रमाणे आपण सगळे उंडे बनवून घेऊ. गव्हाचं पीठ जर घातलं नाही बेसनात तर ते शिजताना मोदक फुटू शकतात, नुसतं बेसन पीठ असेल तर. आणि जास्त जर झालं तर चिवट होऊ शकतं, म्हणून प्रमाणातच घालायचं आहे गव्हाचं पीठ. आता इथे आपले सगळे गोळे बनवून झाले. आता यातला एक गोळा घेऊ आपण, त्याला थोडंसं तेल लावू आणि लाटून घेऊ. एकदम घट्ट पीठ असल्यामुळं मला हे सोपं जाते, पण तुमचं पीठ जर सैल झालं तर हे लाटायला फार अवघड जातं. म्हणून पीठ घट्टच करून घ्यायचं आहे असं.
खूप जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. जेवढा घट्ट मळाल तेवढी लाटी करायला सोपं जाईल. बघू शकता माझं पीठ घट्ट असल्यामुळे इथे एकदम पटपट हे उलटल्या जाते आणि पारी लाटून झाली इथे माझी. आता ही पारी आपण हातावर घेऊ अशी आणि याच्यामध्ये सारण भरून घेऊ. याच्यामध्ये आता सारण भरून घेऊ. 1 चमचा सारण भरले मी आणि आपण जसे गोड मोदक करतो तसेच याला करून घ्यायचे. अशा कडेने चिमटीत दाबून पाकळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने असंच करून घ्यायचं. व्यवस्थित असं आपण जसे मोदक करतो गणपती बाप्पासाठी त्याप्रमाणेच करून घ्यायचं याला. आणि असं सगळे तोंड असे जवळजवळ घेऊन मिळवून घ्यायचे आणि मोदकाचा आकार देऊन घ्यायचा. बघू शकता मस्त अशा आपल्या पाकळ्या पडलेल्या आहेत मोदकाला. मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे. छान असा मोदक तयार आहे आपला. आता अजून एक मोदक आपण करून बघू. ही पारी जर खूप जाड झाली तर वरचं टोक खूप जाड होतं. त्यामुळे छोटे छोटेच गोळे घ्यायचे आणि पीठ घट्ट ठेवायचं म्हणजे लाटायला सोपं जातं. आता इथे आपली दुसरी पण पारी लाटून झाली. ती पण आपण सारण भरून मोदक बनवून घेऊ तिचा पण. आता इथे सारण भरून घेतले. आता हिचा पण त्याच प्रकारे मोदक बनवून घेऊ. आपले मोदक जर एकसारखे झाले नाही तर शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो. म्हणून शक्यतो मोदक एकसारखेच करायचे. म्हणून त्यासाठी उंडे एकसारखेच घ्यायचे. या पद्धतीने असं करून घ्यायचं आणि आता तोंड मिळवून घ्यायचे सगळे. आणि तुमची एखादी पारी खूप जाडच झाली तर असं वरती आलेलं याचं टोक जे असतं ते थोडंसं असं तोडून घ्यायचं आणि पुन्हा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे शिजायला आपले मोदक एकसारखे सगळे शिजले जातील. तर या पद्धतीने आपण आपले सगळे मोदक करून घेऊ. लाटून घ्यायचं, सारण भरायचं आणि मोदकाचा आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने आपण मोदक बनवून घेऊ. खूप झणझणीत आणि चविष्ट भाजी तयार होते याची मस्त. आता इथे आपले आणखी एक मोदक तयार करून झाला आहे आणि याच पद्धतीने सगळे मोदक आपण बनवून घेऊ. बघू शकता मस्त दिसत आहेत आपले मोदक. रंग पण खूप छान आला आहे. आता इथे आपले सगळे मोदक करून झालेत. सुंदर दिसत आहेत. आणि आपल्या इकडे आमटीला पण उकळी आली आहे. तोपर्यंत कमी गॅसवर ठेवली होती एकदम. आणि आता उकळीमध्ये आपल्याला हे मोदक सोडून घ्यायचे. मोदक उकळीत सोडले की बरोबर ते पलटी होतात. म्हणजे जिकडून जाड भाग असतो मोदकाच्या शेंडीचा तो भाग खाली जातो आणि शिजल्या जातो. वरचा भाग थोडासा पातळ असतो, त्याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. पण जड असल्यामुळे हा आपोआप खाली जातो आणि अगोदर शिजल्या जातो किंवा एकसारखं शिजलं जातं खालचा वरचा भाग. बघू शकता सगळे मोदक आपले पलटी झालेत. आता इथे 5-7 मिनिट झाले आपली आमटी शिजते. मोदक आणि आमटी बऱ्यापैकी आपले मोदक शिजलेत, पण आणखी थोडा वेळाला आपण शिजू देऊ. आणि बघू शकता रंग तरी मस्त आली आपल्या भाजीला आणि एक नंबर भाजी होते ही खायला. खूप छान लागते. आणखी 2-3 मिनिट याला शिजू दिलं. बघू शकता मस्त असे आपले मोदक वरती तरंगायला लागलेत. आणखी थोडेसे. आता इथे भाजी तयार झालेली आपली. 10 ते 12 मिनिट भाजी शिजू दिली मी आणि इथे काढून घ्यायची आता एका बाउलमध्ये. खूप गरम आहे भाजी त्यामुळे खाली प्लेट घेतली आहे आणि मस्त अशी आपली मोदकाची आमटी इथे तयार झाली आहे. भाजीला काही नसेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. खूप सुंदर लागते खायला. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा. मस्त अशी आपली भाजी आता इथे तयार झाली आहे. बघू शकता रंग आणि आपले मोदक पण खूप सुंदर झालेले आहेत. तर या पद्धतीने भाजी तुम्ही पण एक वेळेस करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. भूक नसेल तर माणूस अर्धी चपाती भाकरी खाऊ शकतं. अशी एवढी चवीला छान अशी भाजी तयार होते. तर अशी उंबर भाजी किंवा मोदकाची भाजी आमटी आपली इथे तयार झाली आहे. वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकू आणि खायला अशी तयार आहे आपली भाजी. तर ही भाजी तुम्ही पण करून बघा
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.